तुमच्या घरात पण लहान मुलं असतील ना तर हा पदार्थ नक्कीच करून खाऊ घाला त्यांना। माझी बबडी 7 महिन्याची असल्यापासून मी तिला हे खायला देत आहे। त्यासाठी काय करायचं, पिवळी मूग डाळ असते ना ती घ्यायची, 10-15 मिनिटासाठी ना तिला स्वच्छ धुवून भिजत घालून द्यायची। माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण की बबडीला खूप जास्त भूक लागलेली होती, पटकन काहीतरी बनवायचं होतं। आता तुमचं बाळ तिखट खात असेल ना तर थोडेसे हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि हे सर्व आहे ना मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायचं। डोस्याचं पीठ आपण कसं बनवतो अगदी तसंच हे पीठ सुद्धा बनवून घ्यायचं आहे, कारण की आपण आहे ना याचे डोसेस बनवणार आहे। आता मी आहे ना मूग डाळ न भिजवता घेतलेली आहे ना, त्याच्यामुळे 1 चिमटी भर आहे ना सोडा टाकला आणि त्यानंतर मीठ टाकून मिक्स करून घेतलं। डाळ आणि दळून घेतलेलं पीठ आहे ना चांगलं मुरलेलं असलं ना तर आहे ना आपल्याला सोडा टाकायची सुद्धा गरज पडत नाही। मस्त डोस्याचा तवा ठेवायचा आणि त्याच्यावरती ना हे बॅटर टाकून डोस्यासारखं परतून घ्यायचं। अगदी एकदम लगेचच अशी जाळी फुटायला लागते। आता माझी बबडी आज व्लॉग मध्ये आलेली आहे बरं का, कारण काय ना तिला खूप जास्त भूक लागलेली होती, ती झोपेतून सुद्धा उठलेली होती, त्याच्यामुळेच अशी शांत आहे। हे डोसे ना इतके जास्त हेल्दी आहेत ना, त्याच्यामुळे लहान मुलांसाठी तर नक्कीच बनवा बरं का। फक्त आहे ना लहान मुलांसाठी बनवताना ना तेलाचा वापर थोडासा कमीच करा। मागेच माझी बबडी ना वाट बघत होती की कधी मम्मी मला खाऊ देते, मग काय तिला मस्त लगेच गार करून एक डोसा दिला। तिने ना खूप जास्त आवडीने मस्त डोसा एन्जॉय केला। त्यानंतर लगेचच घाण झालेला किचन ओटा साफ करायला घेतला। सध्या आहे ना व्हिडिओ काढायच्या नादात आहे ना माझं घराकडे दुर्लक्ष होत आहे आणि मनी प्लांट कडे तर खूपच जास्त। आता आहे ना उद्यापासून थोडं थोडं घर आवरायचं काढायचं मनावर घेत आहे, कारण की ना उन्हाळा एकदाचा संपला ना की पावसाळ्यात ना आवरता येत नाही। चला आजचा व्लॉग आवडला असेल ना एक लाईक जरूर करा, इंस्टाग्राम वरती ना फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूब वरती सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये, बाय बाय।